नमस्कार, महाराष्ट्र T24 च्या विशेष बातमीपत्रात मी मनीष टेंबरे आपलं स्वागत करतोय। चला बघूया देश विदेशातील मुख्य बातम्या। घटस्फोट आणि त्यानंतर उत्पन्न होणारा पोटगीचा वाद अशा प्रकारची अनेक प्रकरणे आतापर्यंत न्यायालयात आलेली आहेत। पण अलाहाबाद उच्च न्यायालयात आलेल्या एका प्रकरणामुळे न्यायाधीशही हैराण झाले आहेत। उत्तर प्रदेशातील एका कौटुंबिक न्यायालयाने 75 वर्षाच्या पत्नीला 80 वर्षाच्या पतीने मासिक 5,000 रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते। पतीने या निकालाच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली। उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायाधीश म्हणाले की जर या वयात पोटगीची लढाई लढावी लागत असेल तर हेच ते कलियुग असावे। लेबनॉन स्थित हेजबोला या बंडखोर गटाने केलेल्या हल्ल्यांना विरोध करताना इस्रायलने लेबनॉनवर 2 दिवसाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले। त्यामध्ये लक्षणीय प्राणहानी झाली। या संघर्षात दुर्बल झालेल्या हेजबोला गट पूर्ण शक्तीनिशी इस्रायलला उत्तर देण्याची शक्यता आहे। त्यामुळे गाझा पट्टीपुरते मर्यादित असलेल्या युद्धाची व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान बेरूतजवळ पुन्हा केलेल्या हल्ल्यात हेजबोलचा प्रमुख कमांडर ठार झाल्याचे इस्रायलने मंगळवारी सांगितले। गुन्हेगारांना शिक्षेची भीती नसणे, असमानता आणि अस्थिरता या बाबीमुळे जग अस्वस्थ होत असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी मंगळवारी जागतिक नेत्यांना दिला। संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत वार्षिक चर्चेदरम्यान गुटेरेस यांनी वर्तमान जगातील स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली। विविध देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान, राजे आणि अन्य सर्वोच्च नेते या चर्चेमध्ये सहभागी झाले। जगभरात वाढलेली भूराजकीय विभाजन, शेवट दृष्टिक्षेपात नसलेले युद्ध, हवामान बदल आणि अण्वस्त्रे व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आलेले शास्त्रार्थ यामुळे मानवजीत अकल्पनीय गुंतागुंतीच्या दिशेने प्रवास करीत आहे, असे मत गुटेरेस यांनी व्यक्त केले। सरकारकडून मंदिराची लूट केली जात असून राजकारणी लोकांना मंदिराच्या समितीवर नेमले जात आहे, असा आरोप विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत केला। तिरुपती देवस्थान मंदिरात प्रसादातील भेसळ प्रकरण सध्या वादात असताना विश्व हिंदू परिषदेने मंगळवारी सरकार विरोधात देशव्यापी आंदोलन छेडण्याची घोषणा केली। सरकारने मंदिरावर नियंत्रण आणले असून सरकारने नेमलेल्या समितीकडून भ्रष्टाचार होत आहे, असा आरोप विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आला। मुघल आणि ब्रिटिश राजवटीत मंदिरांबद्दल जो दृष्टिकोन ठेवला गेला होता तसाच दृष्टिकोन सरकारकडून ठेवला जात आहे, असा आरोपही विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आला आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कर्नाटकात राजकीय संघर्ष पेटला आहे। सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत भाजपने मैसूर, हुबळी आणि बडगाव येथे निदर्शने केली। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कर्नाटकात राजकीय संघर्ष पेटला आहे। सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत भाजपने मैसूर, हुबळी आणि बडगाव येथे निदर्शने केली, तर मुख्यमंत्र्यांनी भाजपची मागणी फेटाळून लावली। तसेच बंगळुरूमध्ये पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील रालोआ सरकार विरोधी पक्षांच्या राज्य सरकार विरोधात सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केलाय। कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा कल्याण विधानसभा मतदारसंघातून विभागून झाला आहे। 2008 साली झालेल्या विभाजनात कल्याण मतदारसंघाची निर्मिती झाली। ठाणे जिल्ह्याचे ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिकेचे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे काही वार्ड या मतदारसंघात मोडतात। मनसेचे राजू पाटील हे या मतदारसंघात विद्यमान आमदार असून मनसेचे हे एकमेव आमदार आहेत। व्हॉइस कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा कोणत्याच पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला नाही। 2009 सालापासून येथे विविध पक्षाचे उमेदवार जिंकून आले आहेत। मनसेचे रमेश रतन पाटील 2009 साली आमदार होते, तर 2014 निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष भोईर जिंकून आले, तर 2019 मध्ये पुन्हा एकदा मनसेचे उमेदवार प्रमोद राजू पाटील यांनी सत्ता काबीज केली। त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने पंढरपुरात येणाऱ्या वारकरी आणि भाविकांसाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादर केलेल्या 129 कोटी 49 लाख रुपये खर्चाचा दर्शन मंडप आणि स्काय वॉक उभारण्याचा आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या शिखर समितीने मान्यता दिली आहे। सोलापूरच्या बहुप्रतीक्षित नागरी विमान सेवेला मुहूर्त अखेर मिळाला असून येत्या 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे सोलापूरच्या नागरी विमान सेवेचा शुभारंभ होणार आहे।
सोलापूरच्या बहुप्रतीक्षित नागरिक विमानसेवेला मुहूर्त अखेर मिळाला असून येत्या 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे सोलापूर नागरी विमानसेवेचा शुभारंभ होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर राज्यात विविध विकास कामांच्या शुभारंभासह भूमिपूजनाचा धूमधडाका सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ घाईगडबडीत उरकला जात आहे। धनगर समाजाला काँग्रेस सरकारने 60 वर्षे तर भाजपने 6 वर्षे झुलत ठेवले। आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलाच नाही। गेले 16 दिवस पंढरपुरात उपोषण करत आहे। सरकारचे एक शिष्टमंडळ आले, मात्र विरोधी पक्षांचा एकही नेता आला नाही। असे असताना आमच्या समाजाने उपोषणाला पाठिंबा दिला। आता उपोषण थांबवून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू असा निर्णय धनगर समाजाच्या राज्यव्यापी बैठकीत झाला। उपोषणकर्त्यांना समाज बांधवांना लिंबू शरबत देऊन उपोषण स्थगित केले। मात्र छत्रपती संभाजीनगर येथील जात पडताळणी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढणार असल्याचं माऊली हळवणकर यांनी जाहीर केले। आरक्षण हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच असा निर्धार धनगर बांधवांनी केला आहे। सांगली मिरज तालुक्यातील तानंग गावाच्या शिवारात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने ओढ्याला आलेल्या पुरातून लोकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एक व्यक्ती वाहून गेला। झाडावर अडकून बसलेल्या व्यक्तीची आयुष हेल्पलाईन पथकाने 2.5 तासानंतर सुखरूप सुटका केली। ओढ्याला आलेल्या पुरामुळे मालगाव मार्गावरील पुलगाव आणि आल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। सायंकाळी तानंग कलंबी सोनी परिसरातील जोरदार पाऊस झाला। सायंकाळी तानंग ओढा दुधडी भरून वाहू लागल्याने रानात गेलेले शेतकरी मजूर अडकून पडले। या लोकांना सुखरूप ओढा पार करण्यासाठी विजय करंडे प्रयत्न करीत होते। या प्रयत्नात पाण्याखाली पायाखालचा दगड निसटल्याने करंडे जोराच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले। काही अंतरावर झाडाचा बुंदा हाती लागताच त्यांच्या आधारे झाडावर बसले। 2-2.5 तासांच्या प्रयत्नानंतर आयुष बचाव पथकाने दोरीच्या मदतीने भ्रमणध्वनीच्या विजेरेच्या प्रकाशात बाहेर काढले। आजच्या विशेष बातमीपत्रात एवढंच। ताज्या बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। प्रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना? अगं तो शंकर, गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागलीत। त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत। एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतोस? हो, तिच्याच बद्दल बोलतो। त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू? अगं वेडा आहे का तू? त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत। अरे वा. आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत। चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच। राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ। राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला। मी तुला बोलले होते ना मुलगीच होणार म्हणून। तू बोलली होती बर का। आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे। मी पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये। आणि हो, जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे। एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची। एवढंच करायचं होय? धन्यवाद बर का माझ्या लेकींना। या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे